हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि माझे डेली व्लॉग्स. तर आज आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन. आमचे बाप्पा 10 दिवसाचे असतात. मला इथं आल्यावरती एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली की बाप्पा जेव्हा विसर्जनासाठी जातात तेव्हा त्यांना आपण शिदोरी म्हणजे टिफिनमध्ये एक पदार्थ देतो आणि तो पदार्थ आपण बेसनाच्या पिठापासून बनवतो. आपण बेसन बनवतात त्याला सुकं बेसन करतात आणि ते खूप छान लागतं. हे आपण बाप्पाला शिदोरीमध्ये देतो म्हणजे विसर्जनाच्या वेळी तो जेव्हा बाप्पा घरी जात असतो त्यासाठी. आदित्यच्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्यांच्यासोबत अजून 4 घरांमध्ये सुद्धा गणपती बाप्पा बसतात. म्हणून आम्ही जेव्हा आमची आरती करत त्यानंतर आम्ही बाजूच्या घरात आरती करायला जायचो, वरच्या घरात आरती करायला जातो, म्हणजे सगळ्यांच्या घरात आरती करायला जायचो. आणि आज सगळ्यांचं एकत्र विसर्जन आहे म्हणून आम्ही सगळ्यांच्या घरात आरती करून नंतर सगळ्यांसोबत विसर्जनाला गेलो. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम पूर्वी प्रेम मंगल मूर्ती जय गणपती बाप्पा मोरया मोरया लवकर या साईडला समोर समोर गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अजून पुढे दादा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सोडायचं नाही सोडायचं नाही सोडायचं नाही जाऊ द्या टेजवर तर जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगच्या एंडिंगमध्ये सांगितलं होतं मम्मीचा उद्या बड्डे, तर आम्ही विसर्जनानंतर मम्मीचा इथं बड्डेसुद्धा साजरा केला होता. आदित्य केक घेऊन आला होता सरप्राईजमध्ये. आम्ही केक कटिंग केली आणि नंतर घरी गेलो. दोन्ही कॅन्डलची एकदम पेटली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमची ट्रेन होती. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आम्ही चाललो आहे कल्याणला.
आम्ही पुण्यामध्ये खूप मजा केली हे 3 दिवस. आम्हाला खूप छान वाटलं आणि कितीही दिवस अजून राहावंसं वाटत असलं तरी पण आम्हाला परत जावं लागेल. तर हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही या अगोदरचे 2 ब्लॉग नसाल बघितले तर प्लीज नक्की विजिट करा, कारण की ते 2 ब्लॉगसुद्धा खूप छान आहे. त्याच्यामुळे आम्ही दाखवलं आम्ही कसं गणपती दर्शन वगैरे केलं ते सगळं. बाय.